जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे माळ परडी कोणत्या वारी आणावी, कोणत्याही देवीची परडी घरी कोणत्या वारा दिवशी आणावी. चला तर मग जाणून घेऊ सत्य काय. पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची माझी एक छोटीशी मनापासून विनंती आहे की ज्या कोणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः येडेश्वरी साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, आपण ज्या पण वेळेस आपल्या या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येतील. त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर मला कित्येक भाविक भक्तांचे जे काही मेसेज आहेत ते मला व्हॉट्सॲपला आले की गुरुजी यावर जे काय आहे ते तुम्ही व्हिडिओ बनवून सविस्तरपणे माहिती सांगा. आमच्या मनामध्ये जे काय आहेत ते भरपूर प्रश्न येत आहेत किंवा शंका येत आहेत, तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर आम्हाला समाधान वाटेल. आणि प्रश्न देखील खूप सुंदर होता. बऱ्याचशा भाविक भक्तांच्या मनामध्ये अशा पद्धतीची शंका येते की एखाद्याला जे काही भाविक भक्त आहेत त्याच्या अंगामध्ये कोणत्याही देवीचा संचार असेल किंवा एखाद्याला खानदानी म्हणजे आपल्या घराण्यामध्ये आधी जुनी असते ती परडी असेल, असं विविध रूपं आहेत. त्या पद्धतीनं जे काय आहे तो देवी जी काय आहे ती भक्तांच्या घरी येत असते. तर अशा पद्धतीनं जे काही देवीचं आगमन भक्तांच्या घरी झाल्यानंतर त्या देवीचं जे काही सोन्याचं ताट म्हणजेच माळ परडी जी काय आहे ती आणण्यासाठी आपण जे आपल्याला देवी आहे त्या देवीच्या ज्या मुख्य ठाणं आहे त्या ठाण्याला आपण जात असतो. आणि आईसाहेबांची जी काही माळ परडी आहे ती अगदी आनंदाने गुण्या गोविंदानं जे काय आहे व त्या परडीचा थाट माट करत अक्षरशः काही जण तर पायघड्या वगैरे घालत जे काय आहे अगदी थाटामाटात आईसाहेबांची माळ परडी आपल्या घरी आणतात. आणि आईसाहेबांना जे काय आहे ते आपल्या घरामध्ये स्थानापन्न करतात आणि आयुष्यभर आईची जी काय आपल्या सेवा आहे ती अगदी मनापासून करतात. आणि आई जी काय आहे ती देखील भक्तांचं जे काही कल्याण आहे ती करत राहते. तर आपल्या आजच्या मेन मुद्द्यासाठी आपण बोलूया. तर बऱ्याचशा भाविकांच्या मनामध्ये हा सारखा प्रश्न येतो की आठवड्यामध्ये 7 वार असतात, तर 7 वारांपैकी असा कोणत्या वारा दिवशी आपण परडी आणली पाहिजे की जेणेकरून योग्य होईल. आता सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर जे काय आहेत प्रत्येक वाराचं जे काय आहे ते अगदी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा देवीची परडी आणण्यासाठी कोणतीही देवी असू दे त्यासाठी विशिष्ट वार कदापि नाही. तुम्ही कोणत्याही वारा दिवशी आईसाहेबांची परडी तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. कारण जे काय आहे प्रत्येक देवी देवतांची पूजा ही रोज होत असते. प्रत्येक देवी देवता भक्तांना दर्शन देण्यासाठी रोज तैनात असतो. त्याच पद्धतीनं आई देखील भक्ताच्या घरी जाण्यासाठी कधीही तैनात असू शकते, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी कोणताही मुहूर्त काळ वेळ किंवा विशिष्ट वार असा नसतो. त्यामुळे भक्तांनी मनामध्ये कोणतीही शंका न आणता अगदी निसंकोचपणे जे काय आहे ती आपली सेवा सादर करायची आहे आईच्या दरबारामध्ये. आणि तुम्हाला ज्या पण दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही आईसाहेबांची परडी जी काय आहे म्हणजे सोन्याचं ताट जे काय आहे ते तुमच्या घरी आणून तुमच्या घराला जे काही स्वर्ग आहे ते तुम्ही बनवू शकता.
आता मला बरेचसे जण बोलले की शनिवारी, सोमवारी, बुधवारी परडे आणू नये, चांगलं नसतं म्हणून. तर असं कदापि नाही मित्रांनो. या दिवशी देखील रोजच्या प्रमाणात जे काय आहे ते आईसाहेब अगदी थाटामध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी बसलेले असतात. त्यामुळे असा कोणताही जे काय आहे, ज्या पद्धतीनं जातीवाद योग्य नाही, त्याच पद्धतीनं जे काही वारांचा वाद आहे ते देखील आपल्या मनामध्ये आपण कदापि आणायचं नाही. ज्या पद्धतीनं या कलियुगामध्ये सर्व जाती एक समान मानत आहेत, त्याच पद्धतीनं आपण वारांना देखील सर्व वारांना अगदी समान पद्धतीनं जे काय आहे ते मानायचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरामधील देवांची जी काही पूजा आहे देवघरातली, ही नित्य नियमानं आपण कोणताही वार न बघता अगदी रोज तळमळीनं श्रद्धेनं जे काय आहे ते आपण रोजची पूजा करत असतो. त्याच पद्धतीनं आई देखील भक्तांच्या घरी अगदी जे काही 365 दिवस आहेत वर्षातले, त्या 365 दिवसांमध्ये तिनं कधीही जी काय आहे ती भक्तांच्या घरी जाऊ शकते. ती कोणताही काळ, वेळ, मुहूर्त कदापि बघून जात नाही. ही आपली एक भोळी श्रद्धा आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. कित्येक भाविक भक्तांना वाटतं की फक्त मंगळवार आणि शुक्रवारच जे काय आहे ते आईसाहेबांची परडी आपण घरी आणू शकतो. इतर वारी जर परडी आपण घरामध्ये आणली तर ती रुजू होणार नाही, किंवा आईसाहेब आपल्यावर नाराज होतील, किंवा आपलं काहीतरी चुकेल, किंवा आईसाहेबांचं जे काही वास्तव्य आहे ते आपल्या घरामध्ये राहणार नाही. तर तो खूप मोठा गैरसमज आहे. असं कोणत्याही भाविक भक्तांनी मनामध्ये आणायचं नाही. अगदी साधे भोळेपणामध्ये तुमची भावना, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर श्रद्धेनं आईसाहेबांना हाक मारला तर आईसाहेब डोंगर सोडून तुमच्या घरी नक्की येतील आणि तुमचं जे काय घर आहे ते अगदी आनंदाने भरभरून टाकतील, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंट्स करून सांगायचं आहे. तुमच्या एका कमेंट्समुळं आम्हाला अजून भरपूर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळत असतं व खूप आनंद वाटत असतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि एक मनापासून तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुमचे जे काही दैवी फ्रेंड्स असतील, देवातील काही ग्रुप असतील, किंवा आराधी मंडळीचे जे काही व्हॉट्सॲप ग्रुप असतील, त्याच्यामध्ये आपला हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. म्हणजेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवायचा आहे, किंवा जे कोण तुमचे आराधी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्याचं देखील तुम्हाला भरपूर सारं पुण्य नक्कीच मिळेल. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सत्कर्म व एखाद्याला मदत करत असतो, एखाद्याला चांगली माहिती सांगत असतो, आणि त्या चांगल्या माहितीचं जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं तर त्याचं देखील पुण्य हे तुम्हाला निश्चितपणानं मिळणार आहे. आणि असा सुंदर जे काही व्हिडिओ आहे त्याचा लाभ सर्व गोरगरिबांना असेल, किंवा ज्यांना कुणीही माहिती देत नाही अशांना असेल, त्यांना हा विनामूल्य जे काय आहे तो हा व्हिडिओचा लाभ घेता येईल. व त्यांना ते त्यांच्या जीवनामधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जीवनातील काही त्रास आहे त्याच्यापासून सुटका होईल. त्यामुळं तुम्ही हा मदतीचा हात नक्की जे काय आहे तो द्यायचा आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्या एका शेअरमुळे, किंवा तुम्ही एखाद्याला जर व्हिडिओ पाठवला तर त्याचं जर आयुष्य बदलत असेल तर त्याचं नक्कीच जे काय आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये पुण्य तुम्हाला मिळेल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये देखील काही असे प्रश्न असतील तर नक्की मला खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपचा नंबर आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरला तुम्ही तुमचा जो काही प्रश्न आहे तो मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता, किंवा इथं यूट्यूबला खाली कमेंट्स करून देखील मराठीमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. त्याचं जे काही योग्य उत्तर आहे ते मी व्हिडिओ बनवून तुम्हाला जे काय आहे ते सर्व महाराष्ट्रातील असंख्य लाखो भाविक भक्तांना दिलं जाईल. आणि तुमच्या एका प्रश्नामुळे लाखो लोकांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळतील. त्यामुळे प्रश्न विचारायला मनामध्ये कोणतीही शंका बाळगू नका. अगदी बिनधास्तपणानं तुमचा एक लहान भाऊ म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही नक्की तुमचा जे काय मनातला प्रश्न आहे ते विचारा. आणि तुमच्या प्रश्नांमुळं लाखो लोकांचं जे काय आहे ते कल्याण झालं तर त्यातच आपली खऱ्या पद्धतीची जी काही सेवा आहे किंवा भक्ती आहे ती रुजू होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी, जय येडामाय.